विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची खास बडदास्त ठेवली जाते। पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आले। आमदारांच्या प्रत्येक सूटचं भाडं 15 ते 25 हजार इतकं आहे। भाजपने बाहेरगावच्या आपल्या आमदारांची सगळी व्यवस्था ही कुलाबा परिसरातल्या हॉटेल प्रेसिडेंट मध्ये केली। उद्योगपती अंबानींच्या मुलाचं लग्न असल्यानं मुंबईमध्ये देश विदेशातून अनेक जण दाखल होतात, त्यामुळे पंचतारांकित हॉटेलचं भाडं देखील वाढलं। तर भाजपच्या आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या प्रेसिडेंट हॉटेलमधल्या एका खोलीचं किमान भाडं हे 15,000 रुपये आहे। तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था बांद्रेतल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये करण्यात आली। या हॉटेलचं भाडं देखील 15 ते 25 हजार इतकं आहे आणि या हॉटेलमध्ये शुक्रवार आणि शनिवारचे दर 30 हजारांपेक्षा जास्त असतात। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असलेल्या ललित हॉटेलच्या एका सूटचं भाडं 14 ते 20 हजार इतकं आहे। यासोबतच ठाकरे गटाच्या आमदारांनाही परळच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आणि या हॉटेलचं भाडं 12 ते 15 हजारांच्या दरम्यान आहे। एका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे, त्यामुळे मतांसाठी आमदारांची बडदास्त ठेवली जाते। दरम्यान हॉटेलमध्ये आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं अयोग्य असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली। विधान परिषद निवडणुकीआधी अजित पवारांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, त्यावरून जयंत पाटलांनी निशाणा साधला। हॉटेलमध्ये आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य आहे असं मला वाटत नाही आणि ज्यांचा शेवटी आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे। अनेक प्रसंगातून तावून सुलाखून आमचे आमदार निघालेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की पक्षाच्या धोरणाप्रमाणे ते वागतील।